अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आता येत्या 2 तारखेला सर्वपित्री अमावस्या आहे व 3 तारखेला शारदीय नवरात्रीचा हा सण उत्सव सुरू होणार आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी शारदीय नवरात्री हा उत्सव साजरा केला जाणार आहे. घटस्थापना होणार आहे. प्रत्येकाच्या घरी घटस्थापना होतेच असं देखील नाही आहे. कोणाकोणाच्या घरी घटस्थापना होत नाही, पण ते अखंड दिवा लावून देवीची सेवा करत असतात. पण या काळामध्ये आपल्याला घटस्थापना करायची इच्छा आहे किंवा आपल्याला करावी की नको घटस्थापना, माझ्या मूळ घरामध्ये घटस्थापना केली जाते, मग मी आता घटस्थापना करू की नको, या संबंधी तुमचे जे प्रश्न आहेत, ज्या शंका आहेत, या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तुमच्या सगळ्या शंकांचे निरसन तिथे मी नक्कीच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तिथे जावं, व्हिडिओ पाहावा. तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून मला कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. प्रत्येकाच्या शंकेचे निरसन आपल्या चॅनलवरती केलं जातं. पण आता घटस्थापना करण्या अगोदर आपल्याला हेच माहीत नाही आहे की आपली कुलदेवी कोणती आहे. कुलदेव व कुलदेवी, बघा, आपल्या कुळाचं रक्षण करणारी ती देवी आहे व ती कुलदेवी कोणती आहे हेच आपल्याला माहीत नाही आहे. आणि आपण भलत्याच दुसऱ्या देवीची सेवा करत आहोत. म्हणजे देवीची सेवा करणं हे काही वाईट नाही आहे, पण आपली कुलदेवी समजून आपण दुसऱ्याच देवीची सेवा करत आहोत. ही चूक आपल्याकडून घडत असेल, त्या देवीची सेवा करावीच, पण आपली कुलदेवी आहे का हे समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपली कुलदेवी कशी ओळखावी, आता तुम्हाला माहीतच नाही आहे. बघा, भरपूर ठिकाणी असं होतं की बाहेरगावी राहिलेले असतात, त्यांना माहीत नसतं त्यांचे कुलदेव कोणते आहेत, कुलदेवी कोणते आहेत. बघा, त्यामुळे आपल्या घरामध्ये जे संकट येत असतात त्या संकटांना ते आमंत्रण देत असतात. म्हणजे संकट कोणती, घरावरती आर्थिक परिस्थिती ओढवते, घरावरती कोणतं ना कोणतं संकट, अडचणी येत असतात. किंवा एखाद्या व्यक्तीला बघा, लग्न होऊन 3-4 वर्ष झाले पण मुलबाळ होत नाही, संततीचा सुख प्राप्त होत नाही त्यांना, किंवा विवाह जमत नाही, विवाहामध्ये भरपूर अडचणी येतात. एखाद्याच्या घरावरती आजारपण असतं. म्हणजे ज्या बाहेरील बाधा असतात त्या घरावरती जास्त निगेटिव्हिटीचं जास्त प्रमाण आपल्या घरावरती झालेलं असतं. पण यातून बाहेर काढण्यासाठी आपल्या कुळाचं रक्षण करणारी जी रक्षणकर्ती आहे, जी आपली कुलदेवी आहे, तिची जर आपण सेवा करायला लागलो, लवकर प्रसन्न होणारी कोणती देवी असेल तर ती कुलदेवी आहे. त्यामुळे कुलदेवीची जर आपण सेवा करायला लागलो तर आपल्या ते कुळाचं रक्षण करणार आहे, आपल्याला या सगळ्या आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्याचा मार्ग ती दाखवणार आहे व आपल्या सगळ्यांवरती ती भरभरून आशीर्वाद आपल्या सगळ्यांना देणार आहे. मग ती कुळाची देवी आपली कोणती आहे, ती कशी ओळखावी, यासाठी मी तुम्हाला 2 उपाय किंवा 2 सेवा सांगणार आहे. सेवाच म्हणा, कारण या सेवाच आहेत. या 2 सेवा सांगणार आहे. त्या 2 सेवा तुम्ही आवर्जून करायच्या आहेत. या 2 सेवा केल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळणार आहे की तुमची कुलदेवी कोणती आहे. मी तुम्हाला गॅरंटीनं 100% सांगते की तुमची कुलदेवी कोणती आहे तुम्हाला स्वतः समजेल. स्वतः देवी तुम्हाला संकेताद्वारे तुम्हाला सांगणार आहे की मीच तुझी कुलदेवी आहे. आता ती सेवा कोणत्या, सगळ्यात अगोदर तर आपण नारळाचा उपाय पाहणार आहोत. बघा, तुम्हाला एक नारळ लागणार आहे. एक नारळ आणायचा, घरातला कोणताही घेऊ नका, नवीन घेऊन या. पाणीदार असावा नारळ जर सोललेला नसेल तर अतिशय उत्तम, पण काही ठिकाणी शहरामध्ये वगैरे की सोललेलेच नारळ सगळे मिळतात, तर काही हरकत नाही. पण नारळ एक घेऊन यायचं आहे. नारळ आणल्यानंतर शेंडी काढायची नाही. तुमच्या देवघरासमोर आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तिथे तुम्हाला बसायचं आहे. नारळाची शेंडी महाराजांकडे होईल अशा पद्धतीने नारळाची शेंडी महाराजांकडे करायची आहे. आणि कापूर लागणार आहे तुम्हाला. आता भीमसेनी, साधा कापूर घेऊ का, तर नाही, भीमसेनी कापूर घ्या. भीमसेनी कापरामुळे घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती देखील दूर करण्यास मदत होत असते व लक्ष्मी माता देखील आपल्या घराकडे अट्रॅक्ट होत असते, आकर्षित होत असते. त्यासाठी तुम्ही भीमसेनी कापराचा जास्तीत जास्त उपयोग करा. आता भीमसेनी कापराचे आपल्याला एकच वडे लागणार आहे. आता जे गोल कापूर मिळतात त्याला आकार असतो, पण भीमसेनी कापराला आकार वगैरे काही नसतो. त्यामुळे तुम्ही एक तुकडा घ्यायचा आहे भीमसेनी कापराचा, तो नारळावरती ठेवायचा आहे. शेंडी महाराजांकडे करायची आहे. नारळाच्या खाली काहीतरी आसन द्या, डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका, कारण ती सेवा भूमातेला अर्पण होत असते. आणि तुम्ही देखील बसताना खाली आसन घ्या, कारण ती सेवा भूमातेला अर्पित होत असते. काहीतरी प्लेट वगैरे काहीतरी खालीमध्ये नारळाच्या खाली ठेवायचं आहे. दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. एका बैठकीमध्ये तुम्हाला संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. आता ते कशा पद्धतीने करायचं, दुर्गा सप्तशतीचे पाठ कशा पद्धतीने वाचायचे, या संबंधीचा नक्कीच सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. पण दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याचा प्रयत्न करा. दुर्गा सप्तशतीचे पाठ एका बैठकीत केले तर तुम्हाला नक्कीच तुमची देवी कोणती आहे, तुळजापूरची आहे, तुळजाभवानी की महालक्ष्मी आहे, कोल्हापूरची की रेणुका माता आहे की सप्तशृंगी माता आहे, तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजणार आहे, इन डिटेलमध्ये समजणार आहे. तुम्हाला मी सांगते, माझ्यावरती विश्वास ठेवून एकदा करा किंवा कुंकुमार्चना. तुम्हाला तुमची कुलदेवीच माहीत नाही तर फक्त महाराजांसमोर तुम्हाला कापराची वडी प्रज्वलित करायची आहे. फक्त ती कापराची वडी संपेपर्यंत तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा, म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. असं किती दिवस करायचं आहे, 21 दिवस करायचं आहे. आता वेळ कोणती, बघा, तुम्ही सकाळची वेळ घेतली तर सकाळची वेळ घ्या, सायंकाळची वेळ घेतली तर सायंकाळची वेळ घ्या, पण एकच वेळ ठेवा. रोजची एकच वेळ ठेवायची आहे.
तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, पण एक वेळ ठेवा तुम्ही. आणि महाराजांसमोर एक दिवा लावायचा आहे. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावा, नाही शक्य तर साधा तेलाचा दिवा लावा. धूप दीप अगरबत्ती लावायची, नंतर ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. असं तुम्हाला 21 दिवस करायचं आहे. 21 दिवसांच्या आत तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे, किंवा तुम्ही आता व्हिडिओ पाहताय हा, आजपासून सुरुवात करा. घटस्थापनेच्या अगोदर देखील तुम्हाला साक्षात्कार होईल व तुमची कुलदेवी कोणती आहे ती तुम्हाला नक्कीच कळणार आहे. आता ते संकेत कोणते बघा. आपली कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आहे, माहूरगडची देवी आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, सप्तशृंगी आहे. या देवी बघा, तुमच्या स्वप्नामध्ये एखादीच तुळजापूर येईल, महालक्ष्मी येईल, किंवा कमळात बसलेली महालक्ष्मी तुम्हाला दिसेल, किंवा सप्तशृंगी तुम्हाला तिचा चेहरा दिसेल, किंवा तिची सावली दिसेल, किंवा माहूरगड दिसेल तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्हाला हे संकेत स्वप्नामध्ये दिसतील. किंवा एखादा अनोळखी व्यक्ती, तुम्ही त्याला ओळखत नाही, काही नाही, पण तुमची जी कुलदेवी आहे तिचा प्रसाद घेऊन तुमच्या घरी आला की ताई हा प्रसाद घ्या, या देवीचा, तुळजाभवानीचा किंवा महालक्ष्मीचा, माहूरगडचा किंवा सप्तशृंगी माता रेणुका माताचा प्रसाद आहे म्हणून तुम्हाला देईल. तर समजून जायचं की ती तुमची देवी आहे, तुमची ती कुलदेवी आहे. किंवा तुमच्या भावकीतील जे वृद्ध आहेत त्यांना नक्कीच माहीत असतं तुमची कुलदेवी आहे कोणती आहे. किंवा अनोळखी व्यक्तीकडून तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी कोणती आहे. दारावरती कोणी आलं किंवा शेजापाजारी तुम्हाला प्रसाद घेऊन येतील, किंवा कोणीही तुम्हाला अन्य सांगेल की ही कुलदेवी आहे म्हणून. अशा पद्धतीने तुम्हाला संकेत मिळतात, साक्षात्कार होत असतो. आता हा झाला पहिला उपाय, म्हणजे सेवाच आहे. आता दुसरा म्हणजे तुम्हाला 5 मंगळवार करायचे आहेत. 5 मंगळवार करायचे आहेत. कशा पद्धतीनं, आता येणारा जो मंगळवार आहे म्हणजे उद्याचा मंगळवार, या येणाऱ्या मंगळवारपासून जरी तुम्ही सेवा करायला सुरुवात केली तरी देखील चालणार आहे. 5 मंगळवारचा संकल्प घ्यायचा आहे. कशासाठी? देवासमोर संकल्प घ्यायचा. संकल्प कसा घ्यायचा तुम्हाला देखील माहीत आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता, फूल, हळदी कुंकू घ्यायचं. देवाला प्रार्थना करायची, सगळ्या देवांना प्रार्थना करायची की माझी कुलदेवी, मी नादान आहे, मी नादान बालक आहे, कुलदेवी कोणती आहे मला माहीत नाही आहे, मी अजान आहे, अजान लेकरू आहे, कृपा करून माझी कुलदेवी कोणती आहे याचा साक्षात्कार, याचे संकेत मला मिळावेत म्हणून मी 5 मंगळवारची आई तुझी सेवा करत आहे, लवकरात लवकर माझ्या हाकेला धाव दे, असंच म्हणून ते पाणी हातावरून खाली सोडायचं आहे. मग 5 मंगळवार तुम्हाला कडकडीत उपवास करायचा. आता कडकडीत म्हणजे काही निर्जळा करायचं का? तुम्हाला झेपत नाही, तुमची तब्येत खराब असते आणि तुम्ही निर्जळा करणार का? असं नाही. तुम्ही चहा, कॉफी, दूध घेऊ शकता, फलाहार घेऊ शकता. आणि इतकं शक्यच नाही आहे, तुमची तब्येत खराबच असते, तुम्हाला खाणं गरजेचंच आहे, तर तुम्ही भगर, खिचडी देखील खाऊ शकता. अशा पद्धतीने 5 मंगळवार तुम्हाला करायचे आहेत. व 5 मंगळवार प्रत्येक मंगळवार तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे एका बैठकीत सगळे अध्याय कंप्लीट करायचे आहेत. एका बैठकीत तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे सगळे अध्याय कंप्लीट करायचे, म्हणजे 5 दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत तुम्हाला. पहिल्या मंगळवार संपूर्ण पाठ, दुसऱ्या मंगळवार संपूर्ण पाठ, असे तुम्हाला 5 मंगळवार तुम्हाला संपूर्ण पाठ करायचे आहेत. हे केल्यामुळे देखील तुम्हाला अशाच प्रकारे तुळजाभवानीचा तुळजापूर दिसेल, महालक्ष्मीचं कोल्हापूर दिसेल, माहूरगड दिसेल, रेणुका माता दिसेल, किंवा तुम्हाला सप्तशृंगी दिसेल. अशा पद्धतीने साक्षात्कार होईल. एखाद्या अनोळखी व्यक्ती करून तुम्हाला समजेल, किंवा स्वप्नामध्ये साक्षात देवीचं दर्शन तुम्हाला होईल व सांगेल की मीच तुझी कुलस्वामिनी आहे. किंवा एखाद्या आपल्या वडिलोपार्जित जे आहेत, वृद्ध आहेत, भाऊकीतले वगैरे, त्यांच्याद्वारे तुम्हाला कळेल, किंवा तुमच्या घरी कोणीतरी प्रसाद घेऊन येईल. अशा पद्धतीने तुम्हाला हे संकेत देखील कळणार आहेत. आता बघा, घटस्थापनेच्या वेळेस तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे, तुमची सेवा तर चालू आहे पण तुम्हाला अजून समजलंच नाही तुमची कुलदेवी कोणती आहे. मग आम्ही काय करायचं? घटस्थापना आम्ही कशी करायची? केली तर पाहिजे, घटस्थापना करायची आहे पण कुलदेवीच माहीत नाही आहे, मग आम्ही काय करावं? तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा टाक वगैरे असतात, महालक्ष्मीचा टाक असेल, तुळजाभवानीचा टाक असेल, किंवा एखादी सुपारी ठेवून द्यायची, तिथे सुपारी ठेवून द्यायची खावच्या पानावरती, व आपल्या कुलदेवीच्या नावाने ती सुपारी ठेवायची. कुलदेवी तुम्हाला माहीत नाही आहे, फक्त एवढंच म्हणायचं ओम कुलदेवताभ्यो नमः म्हणून ती कुलदेवीच्या नावाने सुपारी पुजायची आहे तुम्हाला. व त्या सुपारीवरती तुम्हाला 9 दिवस सेवा करायच्या आहेत. कुलदेवी कोणत्याही हे माहीत नाही, फक्त ओम कुलदेवताभ्यो नमः या मंत्राचा 9 दिवस तुम्ही जप करा, किंवा 9 मंत्राचा जप करा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे या मंत्राचा जरी 9 दिवस तुम्ही सेवा केली तरी देखील चालणार आहे.
असं पण होईल, तुमच्या सेवेत जर तितकी ताकद असेल तर तुम्हाला घटस्थापनेच्या अगोदर देखील तुमची कुलदेवी कोणती आहे हे देखील समजणार आहे. फक्त पूर्ण श्रद्धेने, पूर्ण मनापासून व शुद्ध अंतकरणापासून तुम्हाला ही सेवा करण्याची अत्यंत गरज आहे. एवढंच सांगायचं होतं. अशा पद्धतीने तुमची कुलदेवी कोणती आहे, तुमचे कुलदैवत कोणते आहे हे ओळखण्यासाठी अतिशय साधा व सोपा मार्ग आहे व आपल्याला साक्षात्कार घडतो. ज्यांनी ही सेवा केली आहे त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे. तुम्ही देखील अनुभव घेऊन बघा. जोपर्यंत तुम्ही सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही, आणि जोपर्यंत अनुभव येणार नाही तोपर्यंत कळणार नाही की या सेवा किती खऱ्या आहेत व किती याचा साक्षात्कार आपल्याला होत असतो. त्यामुळे आवर्जून करा, नक्कीच करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत नक्कीच ही माहिती शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.